बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले 400 ग्राम साखर, 500 ग्राम बेसन आणि इथं मी घेतलंय 250 ग्राम तूप। आता एक कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये मी इथं सगळं तूप नाही टाकत एका वेळी, थोडं थोडं करून आपल्याला तूप वापरायचे। मी हेच तूप 3 बॅचमध्ये वापरले। मी थोडंसं तूप आता टाकून घेतले। त्या तुपामध्ये आपण घेतलेलं बेसन घालायचे। हे घरच्या डाळीपासून बनवलेलं बेसन पीठ आहे। तुम्हाला जर घरच्या डाळीपासून बेसन पीठ बनवायचं असेल तर लाडूंसाठीचं बेसन घरी डाळ भाजायची, भाजून नंतर ती दळून आणायची। मग बेसनचे लाडू करताना भाजण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो थोडासा कमी लागतो। मध्यम गॅसवरती एकसारखं हलवत बेसन भाजायचे। बेसनचा थोडा थोडा सुगंध यायला चालू होतो, नंतर त्याच्या गोळी होतात छोट्या छोट्या, त्यानंतर त्यातनं तूप रिलीज व्हायला चालू होतं। तूप रिलीज व्हायला चालू झालं की समजायचं आपलं बेसन तयार झालंय लाडूंसाठी। तुम्ही बघू शकता पूर्ण मॉइश्चर पकडलंय बेसननी। आता आपलं बेसन पूर्णपणे बेसन भाजल्यानंतर त्याचा रंग पूर्णपणे चेंज होतो। तुम्ही बघू शकता इथं एकदम छान बेसन तयार झालंय। ह्या लाडूला वेळ लागतो बनवायला, पण खूप सोपे लाडू आहेत हे। एकदम पेस्ट सारखं तयार झाले। ते एका परातीत काढून घ्यायचे आणि थंड करायचे, आणि थंड झाल्यानंतरच पिठी साखर घालायची आहे। गरम ह्याच्यात पिठी साखर घातली तर पिठी साखर पूर्ण विरघळून जाईल। मी इथे 400 ग्राम पिठी साखर घेतली होती, त्याच्यामध्ये असं पूर्णपणे चोळून घ्यायची आहे। त्याला चोळून चोळून त्याचा एक जीव करायचा आहे। एक जीव झाला की लाडू वळायला घ्यायचे आहेत। असं हातावरती पाम साइडनी त्याला पूर्ण असं चोळून चोळून घ्यायचंय। झाले आपले लाडू तयार। थँक्यू।